आज आपण बनवणार आहोत लसूणी अख्खा मसूर। त्यासाठी इथे मी मेजरिंग कपने अर्धा कप अख्खा मसूर 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही रात्री भिजत ठेवू शकता। हा लसूणी अख्खा मसूर एकदम झटपट तयार व्हावा म्हणून याला आधी आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 कप पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि 4-5 ड्रॉप तेलाचे टाकून झाकण लावून याला आपण गॅसवर ठेवून देणार आहोत। हाय फ्लेम वरती एक शिट्टी काढायची आहे आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करून याला आपण आणखी 7 ते 8 मिनिटं कमी गॅसवरती शिजवून घेतलेला आहे। बाकी डाळींपेक्षा मसूरला शिजायला कमी वेळ लागतो। पूर्णपणे वाफ निघून गेल्याच्या नंतर आता आपण झाकण ओपन करूयात। तर इथे आपला अख्खा मसूर एकदम व्यवस्थित शिजला गेलाय। आता याला आपण साईडला ठेवूयात आणि गॅस ऑन करून कढाई गॅसवरती ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकणार आहोत। तेल छान गरम झाले की यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा जिरे। जिरे छान तडतडले की यामध्ये टाकायचं आहे 2 मध्यम आकाराचे एकदम बारीक कट केलेले कांदे। तर मेजरिंग कपने जवळपास 1 कप भरून एकदम बारीक कट केलेला कांदा आहे। तर कांद्यानेच या मसूरला एकदम छान चव येते। कांदा परतत असताना कांद्याच्या चवीपुरतं आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि कांद्याला एकसारखा हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा छान परतून झालेला आहे। आता मी यामध्ये टाकणार आहे 1 चमचा भरून अद्रक लसणाची पेस्ट। यालाही आपण अर्धा मिनिट छान परतून घेणार आहोत। अद्रक लसूण छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद। लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता अख्खा मसूर आपण आधी शिजवून घेतलेला आहे तर त्याला फोडणी टाकल्याच्या नंतर खूप जास्त वेळ आपण शिजवून घेणार नाही आणि कांदाही ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित शिजला जाणार नाही। त्यामुळे यात आपण पाव कप पाणी टाकून कांदा पूर्णपणे पाणी आटेपर्यंत छान शिजवून घेणार आहोत, जेणेकरून तो मसूरमध्ये छान विरघळला जाईल। कांद्यातलं पूर्ण पाणी आटून कांद्याला साईडने तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या। थोडंसं मिक्स करायचं आहे। आता आपण यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला अख्खा मसूर आहे तो टाकून घेऊन याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये मी आणखीन मेजरिंग कपने 1.5 कप किंवा मग 1 ग्लास भरून पाणी टाकणार आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता, पण मसूर सुरुवातीला जरी पातळ वाटला तरी त्याचं टेम्परेचर जसं जसं कमी होईल तसं तसं तो घट्ट होत जातो। त्यामुळे सुरुवातीला थोडासा पातळ ठेवायचा। पाणी टाकून झाल्याच्या नंतर यामध्ये मी टाकणार आहे पाव चमचा गरम मसाला पावडर। गरम मसाल्यामुळे अख्खा मसूरची चव आणखीन इन्हॅन्स होते आणि अख्खा मसूर खायला एकदम टेस्टी लागतो। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आणखीन याला आपण एकदम कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटांसाठी अख्खा मसूर आपण छान मंद आचेवरती शिजवून घेतलेला आहे। आता मी यामध्ये टाकणार आहे एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर। आता मी गॅस बंद करणार आहे आणि याची चव आणखीन वाढवण्यासाठी यावरती मी कुटून घेतलेल्या लसणाची छान फोडणी देणार आहे। तर तडका पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल टाकून छान कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यामध्ये कुटून घेतलेलं लसण टाकून बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून अख्खा मसूरवरती छान खमंग असा तडका दिलेला आहे। आता याला आपण एकदम गरमागरम सर्व करणार आहोत। तर हा गरमागरम अख्खा मसूर तुम्ही चपाती, भाकरी किंवा मग भातासोबतही सर्व करू शकता। मला स्पेशली हा अख्खा मसूर फुलक्यांसोबत खायला खूप आवडतो। तर तुम्ही हा लसूणी अख्खा मसूर नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।